बाजीरावाची पुण्यतिथी. वसईला चला, सांगे वडिलांची कीर्ती, तो एक मूर्ख. श्रीमंत बाजीराव पेशवे यांची पुण्यतिथी ह्या वर्षी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मानण्यात येऊन त्या हिंदू वीराच्या पराक्रमाचे संकीर्तन केले गेले ते ठीकच झाले. महाराष्ट्राबाहेरही दिल्ली आहे. परंतु ज्या महाराष्ट्र सेनानीने आपल्या बालवयात आपल्या बालकोशातून लहानग्या म्यानातून कर्माची तलवार जी बाहेर काढली ती केवळ एका मृत्यूच्या म्यानातच परत आत घातली, त्या कर्मवीराची पुण्यतिथी ही निष्फळ वाचाळतेनेच जर सार्थ झाली असे समजावयाचे असेल तर बाजीराव असे होते नि तसे होते या गप्पा झोडण्यातच सर्व दिवस गमावून लहान असो वा मोठा असो, परंतु त्या वीराच्या इच्छा तृप्त करण्यासारखे कोणतेही कृत्य जर करावयाचे नसेल तर त्या महान कर्मवीराचा मी वंशज आहे असे म्हणण्यास महाराष्ट्राचा अधिकार महाराष्ट्राने गमावला असेच म्हणावे लागेल. केवळ वडिलांची कीर्ती सांगूनच जो आळशी नि अकर्मण्य मनुष्य आपणास धन्य मानून घेतो तो खरोखरच एक मूर्ख होय. खरोखरच पुण्यतिथीच्या काय व जन्मतिथीच्या काय, नुसत्या या वाचाळ समारंभाचा, या नाटकांचा, या नुसत्या सव्यापसव्यांचा आता आम्हास अगदी तिटकारा आला पाहिजे. बाजीरावांची पुण्यतिथी साजरी करावयाची आहे ना, तर मग एक कणभर का होईना पण काम करून दाखवा. बाजीरावाची पुण्यतिथी साजरी करावयाची आहे ना, तर मग वसईला चला नि या वर्षाच्या आत पोर्तुगीजांच्या काळात त्यांच्या बलात्काराने नि आपल्या गबाळपणाने जे हजारो महाराष्ट्रीय हिंदू आपल्या धर्मास नि संस्कृतीस आचवून ख्रिश्चन झाले त्यांस शुद्ध करून पुनरपी आपल्या या हिंदुत्वाच्या पैतृक माहेरास परत आणण्याची भव्य आणि सबळ अशी महान चळवळ उडवून द्या. कारण बाजीरावांच्या पिढीच्या पराक्रमाने पोर्तुगीजांपासून वसई परत मिळवली, परंतु तिच्या अंगावर लागलेले जातीच्छेदाचे, धर्मग्लानीचे नि सांस्कृतिक भंगाचे खोल घाव ती पिढी भरून काढू शकली नाही. ते कार्य जर आपली पिढी करेल तर त्या वीरांच्या अनेक इच्छांपैकी निदान एक तरी इच्छा पुरी होऊन या पुण्यतिथीस त्यांचा आत्मा काहीतरी संतोष पावेल. त्यांच्या इतर महान इच्छा, त्यांनी साधलेली नि घडवून आणलेली परंतु आता पुन्हा बिघडलेली महत् कार्ये कोणी करू शकत असेल तर शुभस्य शीघ्रम. परंतु जर ज्यांना ते इतर महत् कार्य करवत नाहीत तर त्यांनी तरी हे एक शक्य असलेले परंतु अंती तितकेच महत् फलदायी ठरणारे कार्य तरी या पुण्यतिथीच्या निमित्ताने करून दाखवावे. इतकेही जर आपल्या हातून होणार नाही तर बाजीरावाची पुण्यतिथी आम्ही केल्यापेक्षा केली नसती तर बरे झाले असते असे त्या महावीरास वाटल्याविना खचित राहणार नाही. वसई, ठाणे, माहीम इत्यादी भागातून हजारो ख्रिश्चन झालेले परंतु मनापासून आपल्या पूर्वज पूजित हिंदू धर्मासच चिकटून राहिलेले आपले महाराष्ट्राच्या रक्ताचे, बीजाचे, भाषेचे बंधू वसईत आहेत हे अनेकास माहीत आहेच. केवळ आपण त्यांना आपल्या घरात घेत नाही म्हणून ते परक्या घरात डांबून राखले जात आहेत. त्यांच्याप्रमाणेच त्या प्रांतातील हिंदू मात्र बाटवून ख्रिस्ती करावा अशी पोर्तुगीजांची प्रचंड खटपट चाललेली होती. हिंदू संस्कार नि हिंदू पूजा ही शासनाने बंद आणि निषिद्ध केली होती. ते शासन भंगण्यासाठी शेकडो हिंदू हुतात्म्यांना ठार करण्यात येत होते नि थोड्याच दिवसात तो प्रांतच्या प्रांत निहिंदू झालाही असता जर का श्रीमंत बाजीरावांची पिढी वसईवर चढून जाऊन रोखून रेटून त्या किल्ल्यास वेढा देऊन बसती ना. माझे शिर तरी आता पडू दे म्हणून गर्जणाऱ्या हट्टी शौर्याने पोर्तुगीजांची सत्ता पादाक्रांत करती ना. पण बाजीरावाच्या पिढीने वसई घेतली नि कोकणात हिंदू धर्म राखला. परंतु पोर्तुगीजांची तलवार तोडून तिला हिंदुत्वावर अधिक घाव घालणे अशक्य करण्याचे कार्य जरी बाजीरावाची वीर पिढी करू शकली तरी लागलेले घाव भरून काढण्याचे, परक्यांच्या गोटात गेलेल्या हिंदूस सोडवून पुन्हा परत घरी आणण्याचे कार्य करण्यास त्यांस समय सापडला नाही. ते कार्य आपल्या पिढीने केले असता बाजीरावाची एक इच्छा तरी पूर्ण होणार आहे. तीही पूर्ण न करणे हे शक्य असलेले कामही हाती न घेणे नि बाजीरावाच्या पुण्यतिथीच्या गप्पा मारणे म्हणजे त्या वीर पुरुषाच्या स्मृतीची केवळ अप्रतिष्ठा करणे होय. म्हणून वसईकडे ढाला फिरवा. महाराष्ट्रातील सर्व हिंदू सभांचा या वर्षाचा हा मुख्य कार्यक्रम असला पाहिजे. त्वरित ज्या त्या सभेने इतरांची वाट न पाहता वसईस प्रचारक पाठवून द्यावे. या यत्किंचित कामासही हजार निमित्ते काढून लांबणीवर टाकण्याची प्रवृत्ती आता पुरे झाली. उत्तरेस मलकाना राजपुतांच्या मुसलमान झालेल्या 60,000 माणसांना आर्य समाजाने परत हिंदू करून घेतले.
काय महाराष्ट्रात स्वतःच्या रक्ताच्या आणि जवळजवळ हिंदूच असलेल्या आपल्या वसईच्या पतित हिंदूंस शुद्ध करणा इतकाही आटोप उरला नाही? काय आर्य समाजास जे शक्य झाले ते महाराष्ट्रास अशक्य व्हावे? आणि कोणती गोष्ट शक्य किंवा अशक्य हे केव्हा ठरणार? ती करण्याचा काहीतरी प्रयत्न केल्यावर ना? का दुपारी चापून जेवून आरामखुर्चीवर पडले असता अडचणींच्या वर अडचणीचे मजले जी शिथिल कल्पना बसल्या बसल्याच उभारते तिच्या सांगण्यावरून? वसईचे हजारो हिंदू बंधू परत स्वधर्मात येणे अशक्य आहे, अकाली आहे, हे तेव्हाच सिद्ध होईल की जेव्हा महाराष्ट्रीय प्रचारकांच्या सेना चिमाजी आप्पांच्या सेनेसारख्या सर्व दिशांनी उठून ठाणे माहीम घेत घेत गोमांतकाचे सीमेत घुसतील नि माझे शिर तरी किल्ल्यात पडू दे म्हणून गरजणाऱ्या चिकाटीने निदान 1 वर्षभर तरी वसईत झुंजत राहतील. अजून एक प्रचारकही तिकडे गेला नाही. तिकडच्या हिंदू संघटनेच्या पुरस्कर्त्यांनी अजून इकडची काडी तिकडे केली नाही, तोच बसल्या बसल्या हे अशक्य ते अशक्य, ह्याची वेळ आली नाही, त्याची इतकी घाई का म्हणून बरळत बसण्याचा आपणास काय अधिकार आहे? वेळ आली नाही, ती आणण्याचा बाजीरावी प्रयत्न केल्यावरही जर वेळ आली नाही तर म्हणावे वेळ आली नाही. निजलेल्या सिंहाच्याही तोंडात पशु आपणहून प्रवेश करीत नाही. न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगः. लोकमान्य 7 जून 1925